आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर डोंगरकडा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाकडून गांजासह ₹1,15,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे। आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर डोंगरकडा शिवारात एक तरुण दुचाकीवर गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलीस अधीक्षक श्री श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकोळे, ज्ञानेश्वर पायगण, तुषार ठाकरे यांच्या पथकानं आज दुपारी 12 वाजता पासून डोंगरकडा शिवारात जाणाऱ्या वाहनाची तपासणी सुरू केली होती। दरम्यान दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला थांबवलंय, मात्र पोलीस पाहताच दुचाकीस्वार घाबरून गेला। त्यामुळे पोलिसांना संशय आल्यानं त्याची चौकशी सुरू केली। यामध्ये त्यांनी त्याचं नाव इंद्रिस अब्बास खान पठाण, राहणार जवळा पांचाळ असं सांगितलं। पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात गांजाची वाळलेली पानं आढळून आली। पिशवीतील गांजाचं वजन 3 किलो असल्याचं सांगण्यात आलं। पोलिसांनी गांजा व दुचाकी असा ₹1,15,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे।